8वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला भारतीय क्रांतिकारकांबद्दल माहिती सांगणार आहोत. चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद हे महान क्रांतिकारक होते. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष केला. ते भगतसिंग यांचे सहकारी होते. त्यांनी क्रांतिकारी संघटनेचे नेतृत्व केले. 1931 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. थँक्यू. रामप्रसाद बिस्मिल. रामप्रसाद बिस्मिल हे प्रसिद्ध क्रांतिकारक आणि कवी होते. ते हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनशी संबंधित होते. त्यांनी काकोरी कटात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. 1927 मध्ये त्यांना फाशी देण्यात आली. थँक्यू. मंगल पांडे हे 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे पहिले शहीद होते. त्यांचा जन्म 19 जुलै 1827 रोजी झाला. ते ब्रिटिश सैन्यात शिपाई होते. 29 मार्च 1857 रोजी बॅरकपूर मध्ये त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या बलिदानामुळे देशभरात क्रांती पेटली. 8 एप्रिल 1857 रोजी त्यांना फाशी देण्यात आली. त्यांचे बलिदान आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहतील. थँक्यू. अशफाक उल्ला खान. अशफाक उल्ला खान हे प्रसिद्ध क्रांतिकारक होते. ते रामप्रसाद बिस्मिल यांचे सहकारी होते. त्यांनी काकोरी कटात भाग घेतला. ते हिंदू मुस्लिम एकाचे प्रतीक मानले जातात. 1927 मध्ये त्यांना फाशी देण्यात आली. थँक्यू. माझे नाव वीर सावरकर. वीर सावरकरांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर होते. त्यांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी कार्य केले. ते लेखक व प्रभावी व्यक्तीही होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. थँक्यू. तात्या टोपे. तात्या टोपे हे 1857च्या उठावातील प्रमुख सेनानी होते. त्यांनी नाना साहेबांसोबत ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. ते युद्धतंत्रात कुशल होते. त्यांनी ब्रिटिश सैन्याला दीर्घकाळ आव्हान दिले. 1859 मध्ये त्यांना फाशी देण्यात आली. थँक्यू. थोर क्रांतिकारक मंगल पांडे यांच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. मंगल पांडे यांचा जन्म कधी झाला? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला लवकर, फास्ट. त्यांचा जन्म कोणत्या गावात झाला? कोणत्या गावाला झाला? कोणत्या गावाला झाला? क्विक क्विक. जयराजपूर. नगवा गाव. नगवा गाव. कोणतं गाव? नगवा गाव. मंगल पांडे कोणत्या जिल्ह्यात होते? कोणत्या जिल्ह्यात होते? कोणत्या जिल्ह्यात होते? बलिया जिल्हा, उत्तर प्रदेश. बलिया जिल्हा, उत्तर प्रदेश. व्हेरी गुड. त्यांच्या वडिलांचे नाव काय होते? दिवाकर पांडे. मंगल पांडे कोणत्या जातीचे होते? ब्राह्मण. लहानपणी त्यांचे शिक्षण कुठे झाले? गावातील प्राथमिक शाळेत. मंगल पांडे यांचे पूर्ण नाव काय होते? मंगल दिवाकर पांडे. त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय काय होता? शेती. मंगल पांडे यांची सैन्य भरती कधी झाली? 1849 मध्ये. त्यांनी कोणता उठाव केला?
किती साली उठाव केला त्यांनी? आ पटकन 1857चा उठाव. धन्यवाद सर्वांनी क्रांतिकारकांबद्दल माहिती दिली आणि आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्याचा खरे हकदार कोण आहेत आणि ते स्वातंत्र्य आपण कसं अबाधित ठेवावं याकरता तुम्हाला क्रांतिकारकांची माहिती दिलेली आहे. तर सर्व क्रांतिकारकांना आपण नमन करूया. सर्वांनी नमन करायचं आहे क्रांतिकारकांना. त्यांच्यामुळे आज आपलं स्वातंत्र्य आहे.